Hello friends, welcome back to my channel Maskes. So friend, in this today's video lesson, so we are going to learn the lesson of 8th standard, the songs of the songs. So let's get started. So English workshop, warming up activities and other language study activities will be given to you in the next a separate video. So watch this video until the end. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या लेसन मध्ये आपण 3.2 पेज नंबर 59 वरची जी स्टोरी आहे आपली, द सॉंग्स ऑफ सॉंग्स, गाण्यांचे गाणे नावाची स्टोरी आपण पाहणार आहोत. चला तर मग आपण जाऊया. द सॉंग्स ऑफ सॉंग्स, गाण्यांचे गाणे. स्लोली जेंटली the exhausted tired musician laid his tanpura on the carpet. The exquisite strains of exquisite म्हणजे काय, व्हेरी फाइन अँड प्लेजिंग, अतिशय आनंददायी strains of rag darbari still vibrated within the hall. Emperor Akbar looked up, his eyes lit up with admiration. Wonderful, he said. Superb. I listen to you every day, but I can't seem to have enough. Slowly, gently, the exhausted musician laid his tanpura on the carpet. अतिशय हळूवारपणे, सावकाश त्या दमलेल्या संगीतकाराने त्याचा जो तनपुरा आहे तो खाली त्या कार्पेटवर, त्या गालिच्यावर ठेवला. The exquisite strains of rag darbari still vibrated within the hall. त्याने गायलेल्या राग दरबारीच्या जे काही अप्रतिम सूर होता, त्या सुराचे नाद अजूनही त्या दरबाराच्या दालनामध्ये इतरत्र घुमत होते. एम्परर अकबर लुक्ड अप, हिज आईज लिट विथ ॲडमिरेशन. आणि जेव्हा अकबर बादशाने वर पाहिले तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये जणू काही कौतुकाचे भाव तरळत होते आणि तो काय म्हणाला की वंडरफुल, अप्रतिम. ही सेड सुपर्ब, अप्रतिम, अत्युत्तम. आय लिसन टू एव्हरी डे बट आय कांट सीम टू हॅव इनफ. मी तुझे गाणे दररोज ऐकतो तरीही माझे समाधान होत नाही, असं कौतुकाने अकबर बादशाह म्हणाला. तानसेन बोर्ड इन सायलेंट ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञतेने तानसेनने आपली मान खाली झुकवली. आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड, सेड अकबर. यावर पुन्हा अकबर बादशाह म्हणाले की जगातील सर्वात सुंदर असा आपला आवाज आहे असं मला वाटते, असं ते अभिमानाने म्हणाले. बट आय वोंट शहनशाह, सेड तानसेन विदिन अ स्माइल. देर इज समवन हू सिंग्स फार बेटर दॅन आय डू. यावर तानसेन म्हणाला की तुम्हाला जसं वाटतं तसं मला अजिबात वाटत नाही. शहनशाह, मला असं अजिबात वाटत नाही. तो हसून म्हणाला की माझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगल्या प्रकारचे सुंदर गाणे गाणारा या जगात कोणीतरी आहे. यावर अकबर बादशाह बघा, रिअली, cried the disbelieving Akbar. Then I must have him sing in my court. Can you arrange it? खरंच का? राजाचा विश्वास बसत नव्हता की तानसेनपेक्षा कोणीतरी चांगलं कोणीतरी आपल्या राज्यात कोणी गात आहे, या गोष्टीवर त्याचा विश्वास बसत नव्हता. म्हणूनच तो काय म्हणाला की आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट, की नक्कीच मग मी त्याला माझ्या दरबारामध्ये बोलवलेच पाहिजे आणि तुम्ही त्याची मीटिंग, त्याचं जे गाणं या ठिकाणी घडवून आणू शकता का, असा प्रश्न या तानसेनला केला. देन तानसेन शूक हिज हेड. आय एम अफ्रेड ही विल नॉट कम सायर. यावर तानसेनने आपली मान नकारार्थी हलवली आणि तो म्हणाला की माफ करा महाराज बादशाह, पण ते मला भीती आहे की ते या ठिकाणी कदाचित येणार नाहीत. यावर राजा अकबर काय म्हणतो का, व्हॉट, नॉट इवन इफ ही हिअर दॅट एम्परर हिमसेल्फ हॅज समन्ड हिम. काय, राजाला थोडंसं आश्चर्य वाटलं की बादशहाने स्वतः आमंत्रण दिले आहे असे समजल्यावरही ते येणार नाहीत. नो, नॉट इवन देन. पुन्हा तानसेनने सांगितलं की हो, जरी बादशहाने आमंत्रण दिले असं समजल्यावर देखील ते या ठिकाणी दरबारात गाण्यासाठी येणार नाहीत. दिस रिप्लाय वुड हॅव एनरेज्ड एनी अदर एम्परर. अशा प्रकारचं उत्तर ऐकून इतर दुसरा जर कोणता बादशाह असता तर कदाचित त्याला भयंकर याचा राग आला असता, कारण कोणत्याही बादशाहाच्या आज्ञेची अवहेलना करण्याचं सामर्थ्य, धाडस
कोणामध्ये नसते, पण त्या व्यक्तीमध्ये असं ऐकल्यावर कदाचित त्या बादशाला राग आला असता, पण अकबराच्या बाबतीत मात्र असं काही घडलेलं नाही. बट अकबर वॉज डिफरंट. अकबर इतरांपेक्षा वेगळे होते. व्हेरी वेल उस्तादजी, सेड अकबर स्माइलिंग इट टू तानसेन्स हाफ स्केर्ड आईज. इफ ही डझंट कम आय शॅल गो टू हिम माय सेल्फ. विल यू टेक मी टू हिम. ठीक आहे म्हणून अकबर मात्र तू फार छान उस्तादजी असं त्याचं त्याने कौतुक केलं. आणि तानसेनच्या किंचितशा घाबरलेल्या डोळ्यात पाहून तो हसत म्हणाला, जर ते येणार नसतील तर मी त्यांच्याकडे स्वतः जाईन. आपण मला त्यांच्याकडे स्वतः घेऊन जाल का, असा एक प्रतिप्रश्न त्यांनी तानसेनकडे केला. यावर येस सायर, प्रोव्हाइडेड यू डू नॉट कम ॲज द एम्परर ऑफ हिंदुस्तान. यावर तानसेन म्हणाले की होय महाराज बादशाह, जर आपण हिंदुस्थानचे बादशाह म्हणून जर येत नसाल तर मी नक्की तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाईल. यावर राजा काय म्हणतो बघा, अकबर काय म्हणतो की आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. मी त्या ठिकाणी एक हिंदुस्थानचा बादशाह म्हणून जाणार नाही, तर मी एक संगीताचा निश्चिम चाहता म्हणूनच त्यांच्या भेटीला मी जाईल. संत हरिदास वॉज द मॅन तानसेन हॅड स्पोकन ऑफ. आणि तानसेन ज्या व्यक्तीबद्दल बोलत होता ती व्यक्ती म्हणजेच संत हरिदास होते. He had been Tansen's music teacher and he lived the austere life of hermit. Austere म्हणजे काही ठिकाणी सिंपल, अतिशय साधे ते तानसेनचे गुरु होते, संगीत शिक्षक होते आणि अतिशय एकांतवासात अगदी साधेपणाने आपलं जीवन ते व्यतीत करत होते. When Tansen and the emperor reached his hut, he was busy with his daily chores. Chores म्हणजे त्याची नित्यनियमाची दररोजची कामे. जेव्हा तानसेन आणि बादशाह त्याच्या झोपडीपाशी पोचले तेव्हा संत हरिदास त्यांच्या दैनंदिन कामामध्ये व्यस्त होते. When they asked him to sing, he smiled but said firmly, I am long past the age of singing. Even his favorite people could not persuade him to change his mind. Persuade म्हणजे काय, try to convince, मन वळवणे. जेव्हा त्यांनी संत हरिदासांना गाण्याची विनंती करताच ते हसून पण ठामपणे म्हणाले की माझे गाण्याचे वय केव्हाच उलटून गेलेले आहे. त्याने अगदी सांगितले की आता माझं काही गाण्याचं वय राहिले नाही, आता माझं वय कदाचित खूप उलटून गेलेलं आहे. आणि त्यांचा आवडता शिष्य म्हणजे तानसेन देखील त्यांची मनधरणी करू शकला नाही, गाण्यासाठी त्यांचं मन वळवू शकला नाही. बट तानसेन न्यू हाऊ टू गेट राऊंड हिम. पण तानसेनला माहिती होतं की त्यांना गाण्यासाठी कशा प्रकारे तयार करायचं होतं. ही ऑफर्ड टू सिंग बिफोर हिज गुरु. आणि त्याने तानसेन यांनी आपल्या गुरुसमोर स्वतः गाण्याचा प्रस्ताव ठेवला. अँड ही मेड अ डेलिब्रेट म्हणजे जाणून बुजून डेलिब्रेट मिस्टेक्स. आणि जेव्हा त्याने गायला सुरुवात केली तेव्हा गाताना त्याने काही चुका जाणून बुजून मुद्दामून काही चुका त्या ठिकाणी केल्या. तेव्हा संत हरिदास काय म्हणतात बघा, That's not the right tone, Tansen, cried his teacher, amazed. What has happened to you? जेव्हा तानसेन मुद्दामून जाणून बुजून काही चुका करत होता तेव्हा संत हरिदास वैतागले आणि त्यांना त्याचा राग आला. आणि त्यांना ते समजलं की आणि ते काय म्हणाले की तो सूर बरोबर नाही तानसेन. त्यांच्या गुरुला त्याच्या गाण्याचं अगदी आश्चर्य वाटलं की आपला एवढा शिष्य चांगला असून अशा प्रकारच्या चुका तो का करत आहे याचं त्यांना आश्चर्य वाटलं. आणि त्यांना ते म्हणाले की तुला आज काय झाली, तू अशा प्रकारच्या चुका तू का करतोयस. पुढं काय बघा, तानसेन डिड नॉट सीम टू अंडरस्टँड हिज टीचर अँड ही मेड द सेम मिस्टेक्स अगेन. तानसेनला आपल्या गुरुचं जे काही म्हणणं आहे ते समजलंच नाही असा त्यांनी भाव आणला आणि त्यांनी त्या चुका करणे चालूच ठेवले. एक्सप्रेटेड संत हरिदास टूक द तनपुरा फ्रॉम तानसेन्स हँड अँड सॅंग द राईट नोट. देन ही वेंट ऑन टू द नेक्स्ट अँड द नेक्स्ट. आणि संतापलेल्या वैतागलेल्या संत हरिदास यांनी तानसेनच्या हातातून तो तानपुरा घेतला आणि त्यांनी योग्य सूर लावला आणि मग ते पुढे गातच राहिले. आणि तानसेनने जी काही युक्ती केली होती संत हरिदासांना गाणे गावयास लावण्याची, ती युक्ती अगदी बरोबर त्यांच्या कामी आली. त्यांनी जाणून बुजून चुका केल्या, त्याचा राग हरिदासांना आला
आणि सांगितल्यावर पण तो त्या चुका पुन्हा करतच राहिल्या, म्हणून त्याचा त्यांना राग आल्याने ज्या काही चुका त्याला दुरुस्त करून त्यांनी गायला सुरुवात केली आणि पुढे ते गातच राहिले. द म्युझिक स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन ऑर द फ्रेग्रन्स ऑफ जॅस्मिन. त्यांचे जे सूर आहे त्या जंगलामध्ये अगदी चहूकडे पसरले, एखाद्या पहाटेच्या पहिल्या किरणासारखे किंवा जाईच्या फुलाच्या सुगंधाप्रमाणे ते त्याच अरण्यामध्ये त्या जंगलामध्ये इतरत्र पसरले. बोथ अकबर अँड तानसेन लिसन टू हिम ॲज दे वेर हेप्टोनाइज्ड अँड द एम्परर रिअलाइज्ड दॅट तानसेन हॅज स्पोकन द ट्रूथ. स्वतः अकबर बादशाह आणि तानसेन दोघेही अगदी मोहिनी घातल्यासारखे त्यांचे ते गीत, त्यांचं जे गाणं आहे अगदी भारावून ऐकत राहिले. आणि आत्ता अकबर बादशाहांना पटलं की खरंच तानसेनच्या बोलण्यामध्ये तथ्य होते की तानसेनपेक्षा कोणीतरी चांगला गाणारा या जगामध्ये आहे. ही गोष्ट त्यांना या ठिकाणी पटलेली होती. ही हॅड नॉट नोन दॅट म्युझिक कुड बी लाईक दिस. ही हॅड सर्टेनली नेव्हर हर्ड एनिथिंग लाईक इट बिफोर. की संगीत असे असू शकते हे त्यांना माहीतच नव्हते. त्यांना अशा प्रकारचे गीत, अशा प्रकारचे गाणं, संगीत त्यांनी यापूर्वी कधी एकदा ऐकलेलं नव्हतं. ॲज दे वॉकड बॅक द एम्परर सडनली ब्रोक द सायलेन्स टू आस्क तानसेन व्हाय कांट यू सिंग लाईक हिम उस्तादजी. आणि परत जाताना बादशाने शांततेचा भंग करत अचानक तानसेनला विचारलं की उस्तादजी, म्हणजे त्यांना एक उस्ताद, असं नेहमी जुन्या शिक्षकांना उस्ताद किंवा संगीत जे काही दरबारामध्ये लोक गाणे गायचं काम करतात त्यांना उस्ताद असं म्हटलं जायचे. की त्यांना प्रतिप्रश्न केला की उस्तादजी, आपण त्यांच्यासारखे का गाऊ शकत नाही? तुम्ही तुमच्या गुरूंसारखे, संत हरिदासांसारखे का बरे गाऊ शकत नाही? त्यांचं संगीत आणि खरोखरच त्यांना अगदी मोहिनी घातलेली होती. तानसेन स्माइल्ड. तानसेन हसले आणि काय म्हणाले, शहनशाह, आय सिंग ॲट युअर कमांड, द कमांड ऑफ द एम्परर ऑफ हिंदुस्तान. त्यांनी सांगितले की शहनशाह बादशाह, मी आपल्यास तुमच्या हुकुमावरून गातो, या हिंदुस्तानच्या बादशाच्या हुकुमावरून मी गातो. बट गुरुजी सिंग्स फॉर वन हु इज मास्टर ऑफ इवन किंग्स. पण गुरुजीचं जे गीत आहे, गुरुजीचं जे संगीत आहे ती कुणासाठी आहे? ते कोणत्या राजांसाठी नाही, तर राजांचाही जो स्वामी आहे, म्हणजेच ते त्या परमोच्च अशा सर्वशक्तिमान अशा परमेश्वरासाठी गातात. पण याउलट मी माझं गीत मात्र कोणासाठी गातो? तर तुमच्यासाठी गातो, हिंदुस्थानच्या अकबर बादशाहच्या आज्ञेवरून गातो. पण गुरुजी कोणाच्याही आज्ञेवरून गात नाहीत, तर ते राजांचाही राजा आहे, म्हणजे जो परमेश्वर, ते ईश्वराच्याच आज्ञेवरून काय करतात? गातात. हिज म्युझिक स्प्रिंग्स फ्रॉम द डेप्थ ऑफ इट्स सोल अँड फ्री अँड अनआस्क्ड फॉर. त्यांचे जे गाणे आहे त्यांच्या अंतरात्म्यातून येते, मुक्तपणे आणि अगदी स्वच्छंदीपणे ते बाहेर येते. हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिव्हाइन. डिव्हाइन म्हणजे पवित्र. आणि मग ते माझे गुरु आहेत, ते फक्त ईश्वरासाठी गातात, त्यांचं गीत त्यांच्या अंतरात्म्यातून मुक्तपणे स्वच्छंदीपणे येते. मग मी माझे गाणे त्यांच्याप्रमाणे सुंदर आणि अलौकिक असेल अशी अपेक्षा कशी बरी करणार? मी तशा प्रकारची अपेक्षा कदापि करू शकणार नाही, असं उत्तर तानसेननी आपल्या अकबर बादशहाला दिलं.